रोजगार नाही, त्यामुळे आमच्या पोरांची लग्न जमत नाहीत असं सोनावणेंनी म्हटलंय. आम्हाला आयटी पार्क द्या. पुण्याच्या उत्तूरमधील सभेमध्ये आमदार शरद सोनावणेंनी ही मागणी केली. साहेब, मला अभिमान आहे या तालुक्याचे आम्ही रहिवासी आहेत. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या भूमीतले आम्ही रहिवासी आहोत. 5,000चा तालुका. पण साहेब, इथे आम्हाला रोजगार नाही. मुलं शिकली फार, MBA झाली आहे, पण मुंबईत पुण्यात शिकलेली मुलगी गावाला यायला मागत नाही. साहेब, आमच्या मुलांची वय झाली 35, 36, 40, 45. लग्न काय व्हायला मागत. आमची विनंती एवढीच आहे, उदयजी सामंत साहेबांनी जो दिलेला शब्द आहे तो शब्द तुम्ही खरा करून दाखवा. आयटी पार्कला मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम द्या, एवढी विनंती मी आमच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने करतो. शहाजी बापू पाटलांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे सादर करणार असं बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलंय. शहाजी बापू पाटलांना जेलमध्ये जावं लागणार असं देखील बाबासाहेब देशमुखांनी म्हटलंय. तर बाबासाहेब देशमुखांकडून राजकीय स्टंटबाजी असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा करत असाल तर त्या शेतकऱ्याचा तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याचा अवमान करताय. आणि माझी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की बाबा, तुम्ही 4,500 कोटीचा निधी आणला, 7,000 कोटीचा निधी आणला म्हणून माईक वरनं सांगताय. आमच्याकडे ढीगभर पुरावेत, गाडीभर पुरावेत. जर पुरावे काढले तर लवकर कोण जेलमध्ये जाईल त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आता. म्हणजे भ्रष्टाचाराचे पुरावे तुमच्याकडे आहेत? गाडीभर पुरावेत आम्ही काढून ठेवलेले आहेत. फक्त ती वेळ आणू नका. कधी सादर करणार? लवकरच. आम्ही काल एकूण त्यांच्या दौऱ्यात त्यांना लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ ही चिन्ह जोरदारपणे विजयाकडे घोडदौड करताना त्यांना दिसून येत आहे. हे सगळं स्टंटबाजीचं राजकारण सुरू आहे. नेतृत्व तरुण आहे, जाणकारपणा अतिशय कमी आहे आणि उद्याच्या निवडणुकीला असं काय बोलून टर्न मिळतोय का बघण्याची केविलवाणी धडपड आहे. यापेक्षाला मी महत्व देतो. तर मी कधीही आत्मविश्वासानं काम करत नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय. मी पराभव पाहिलेला माणूस आहे. निलेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. मी जनतेच्या कुठल्याही मताला मी गृहीत धरत नाही. जनता हुशार आहे. आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधीच काम करत नाही. कारण का मी पराभव बघितलेला माणूस आहे म्हणून मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणार नाही. म्हणून त्यांना ते निवडणुकीला सामोरं जावं लागतंय. पण ते काय करतायत त्याच्यावरती माझं लक्ष नाही. आम्ही काय देणार आहोत लोकांना, आम्ही कशी निवडणूक पारदर्शक ठेवून ही लढवतोय हे दाखवण्याचं काम आमचं जनतेसमोर आहे आणि ते आम्ही करतोय.